तर आज गेलो तर होतो मित्राच्या वाढदिवसासाठी फार्म हाऊसवर, पण तिकडे गेल्यावर पोट्ट्यांना असे काहीतरी तमाशे केले ना, असा काहीतरी विषय झाला. का म्हणता पोट्ट्यो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज होता आपल्या मित्राच्या वाढदिवस आणि त्याच्या वाढदिवसासाठी आपल्याला जायचं होतं फार्म हाऊसवर. म्हणून मग सगळ्या पोट्ट्यांनी एका जागेवर जमा केलं आणि त्यानंतर पटकन गाडी काढली. सगळ्यात पहिले येऊन पोहोचलो आम्ही पेट्रोल पंपवर, कारण कुठेही जायचं म्हटलं म्हणजे सगळ्यात पहिले गाडीत पेट्रोल टाकायला लागते. पटकन पेट्रोल टाकलं आणि डबल निघालो आम्ही रस्त्यावर. ज्या रस्त्याने आम्ही फार्म हाऊस साठी जात होतो त्या रस्त्याने आमच्या 3 गाड्याशिवाय एकही गाडी नव्हती. काही वेळानंतर ज्या समोरचे 3 आमचे मित्र होते तेही समोर निघून गेले. त्यांना आमच्या गाडीच्या लाईट म्हटलं म्हणजे असा लपलप करायला विचारू नका, आमची अशी फाटून गेली ती का एकदम खतरनाक मध्ये. पण कसं तरी आम्ही फार्म हाऊसवर येऊन पोहोचलो आणि इथे येऊन पाहतो पोट्ट्यांच्या गाण्यासाठी सोय चालूच होती. म्हणून मग फटकन हाफ पॅन्ट घालून घेतला आणि स्विमिंग पूल कडे येऊन पाहतो तिकडे एका पोट्ट्याची फिल्डिंग चालू होती. पण कसं तरी तो तिथून बघून गेला. मला काय माहित होतं का मी याची मजा घेत राहणार आणि इकडे माहीत फिल्डिंग सेट होईल. आणि माझ्या मित्रांनी मला असं पाण्यामध्ये टाकलं का पूर्ण नाका तोंडातच पाणी चाललं गेलं होतं. थोड्या वेळानंतर आम्ही पूर्ण पोट्टे पाण्यामध्ये नाचायला लागलो ना. आमच्या मित्राच्या नशा असा चढला होता काही विचारू नका, वेगळेच खतरनाक काही एडे चाले. नशेविषयी काही विषय नाही, ते कसं राहते माहिती आहे का, पोट्टे जर सोबत राहिले तर असेच काहीतरी खतरनाक तमाशे होतच राहते. नाचता नाचता आठवलं का मित्राच्या बर्थडे ज्या कार्यासाठी आपण आलो होतो तिथं आपण काही केलं नाही. म्हणून मग फटकन त्याच्या केक वगैरे कापून घेतला आणि त्यानंतर मग भिडलो आम्ही सगळे नाचायसाठी. पण जसे 1-1:30 वाजले तशी डोळ्यात अशी झोप आली होती काही विचारू नका. म्हणून मग काय जास्त विचार केला नाही, फटकन एक जागा पकडली आणि डायरेक्ट तिथे येऊन झोपून गेलो. पोट्टे सोबत राहिल्यावर कुठं झोपू दे रे, जशी सकाळच्या तसं इंजन असलं होतं काही व्हिडिओ शूट करायचा आहे. म्हणून मग खटकन यांच्यासोबत व्हिडिओ वगैरे शूट करून घेतो. आणि व्हिडिओ शूटच्या चक्कर मध्ये भाऊ जेले पाळायचं होतं तेले तर पाळलं नाही, जेले पाळायचं नाही होतं तेले धक्का देऊन दिला. सगळ्या पोट्ट्यांना आम्ही आंघोळ वगैरे करून घेतली, कारण आताच आम्हाला घरी वापस जायचं होतं. म्हणून मग पटकन आपली बॅकपॅक केली, तयारी वगैरे केली, इथून गाडी काढली आणि डायरेक्ट निघालो आम्ही घरी येण्यासाठी. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून घ्या तुमच्या भावाला. आता भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये.